गुरुदीपक गुरु चांदणो, गुरु बिन घोर अंधार। आनंद गुरु नहीं विसरू, गुरु मुझ प्राण आधार। तपसी गुरु नहीं विसरू, गुरु मुझ प्राण आधार। गुरु माता नहीं विसरू, गुरु मुझ प्राण आधार। आवाज थोड़ी कम कर दो। तो आवाज नहीं आवे के? परम आदरणीय, परम वंदनीय, परम पूजनीय 24 तीर्थंकर भगवान, पंच परमेष्टि भगवान तथा ज्ञानी, ध्यानी, त्यागी, तपस्वी समस्त ऊर्जा पुरुषों के साथ दादा गुरुदेव, आचार्य भगवान, तपसी जी मार साहब, माता जी मार साहब आदि उपकारी चरणों में हम सब अत्यंत भाव भक्ति के साथ वंदन नमस्कार अर्पित करेंगे। अन्य सहयोगी सतीमंडल, उपस्थित धर्मप्रेमी, श्रद्धावान, जिज्ञासू बंधू आणि भगिनींनो, आज मराठीतून बोलू आपण। एकदा महात्मा बुद्ध विहार करीत करीत सूर्योदयाच्या वेळेला एका गावात प्रविष्ट झाले। गावात एका घरासमोर एक मनुष्य दारासमोर उभा राहून काहीतरी अर्घ्य अर्पित करीत होता। अगोदर पूर्वीकडे, नंतर उत्तरेकडे, नंतर पश्चिमेकडे, नंतर दक्षिणेकडे अशा प्रकारे त्याने अर्घ्य अर्पित केलं होतं आणि ते महात्मा बुद्धांनी बघितलं। त्यांना आश्चर्य वाटलं की काय केलं ह्याने। जो मोठा असतो तो स्वतःला मोठा समजत नाही। स्वतःहून त्याच्याकडे गेले ते आणि त्याने सांगितलं, अरे बाबा, हे काय केलं तू? चोहीकडे फिरलास, प्रत्येक ठिकाणी पाणी वाहिलं, काय केलं तू? म्हणे, आमची ही परंपरा आहे। आमच्या इथं चारी दिशांना अर्घ्य अर्पित करण्याची आमच्या वडीलधाऱ्यांकडून ही परंपरा चालत आलेली आहे। घरच्या प्रमुखाने चारी दिशाला अर्घ्य देणं ही आमची परंपरा आहे। महात्मा बुद्धांचं चिंतन जागृत झालं आणि त्याने सांगितलं, वत्स, तू करतो ते बरोबर आहे, पण हे सगळं फॉर्मल चाललेलं आहे। ह्या अर्घ्याला रिअल रूप देता आलं पाहिजे। वास्तविक दिशांची पूजा ही आपल्या आयुष्यातली महत्त्वाची पूजा आहे आणि ती खऱ्या अर्थाने करता आली पाहिजे। हे तू प्रतिकात्मक करीत आहे, हे प्रतिकात्मक कितपर्यंत करणार, ह्याला प्रॅक्टिकल रूप कधी देणार? तर सांगितलं, पूर्व दिशेला तू अर्घ्य वाहिलं। पूर्व दिशा आपल्या आयुष्याची आहे, आपले मातापिता। आपले मातापिता आपल्या आयुष्याची पूर्व दिशा आहे। ज्याप्रमाणे ज्या दिशेतून सूर्य उगवतो ती पूर्व दिशा, तर ज्या दिशातून आपल्या जीवनाचा सूर्य उदित झाला ती आपल्यासाठी कोणती दिशा झाली? पूर्व दिशा। आणि त्या पूर्वेची पूजा आपल्याला करताच आली पाहिजे। पूजा करणं म्हणजे ताटात हळदी कुंकू घेऊन त्यांची आरती ओवाळणं हा त्याचा अर्थ नाही। तर आपले मातापिता ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आपल्याला 9 महिने पोटात ठेवलं, आजच्या मातांप्रमाणे ॲबॉर्शन केलं नाही किंवा कंटाळून गेल्या नाही, लहानपणी आपल्याला इतक्या नाजूक आपली अवस्था होती की आपल्याला मांजरीने सुद्धा पकडलं असतं तर आपल्याला सोडवता येणार नव्हतं, अशी आपली स्थिती होती। त्या स्थितीत ज्यांनी आपल्याला सांभाळलं, मोठं केलं, कुत्रा मांजरांचा घास होऊ दिलं नाही, कुणाचीही नजर लागू दिली नाही, कुणाचाही त्रास होऊ दिला नाही। ताप खोकला आला तर तो सुद्धा दूर करण्यासाठी आईने औषधं खाल्ली आणि त्यानंतर आपण कपडे ओले करत राहिलो, ती आपल्याला सुक्यावर झोपत गेली आणि आपल्याला मोठं करीत गेली। अशा आईवडिलांची पूजा करणं हे प्रत्येक पुत्राचं, पुत्रीचं, सुनाचं
आणि जावयाचं काम आहे की त्यांनी आपल्या मातापितरांची पूजा केली पाहिजे. त्या पूजेचा अर्थ असा की पहिली गोष्ट, मातापिताची जी संपत्ती आहे ती कधीही मागायची नाही. माझा हिस्सा मला द्या, माझा हिस्सा मला दिलाच पाहिजे, अशा प्रकारे ज्या आईवडिलांच्या समोर जी मुलं भांडायला उठतात आणि मान ताट करून रुबाबाने त्यांच्यावर वार करतात शब्दांचा, ही मातपितरांची खूप मोठी अवज्ञा होते. आणि अशा वागण्याने दैविक शक्ती घरात येण्याच्या ऐवजी राक्षसी शक्ती घरात येते. म्हणून मातपितरांकडून आपल्या उपभोगासाठी, आपल्या इंद्रियांच्या विषयांची पूर्ती करण्यासाठी संपत्ती मागणं हा मोठा अधर्म आहे. तर प्रत्येक मुलामुलीने आईवडिलांकडून हिस्सा मागायची सवय जर मनात आली असेल, कोणी आपल्याला सांगितलं असेल, तर सांगायचं ते माझे देव आहेत, ते माझे भगवंत आहेत आणि त्यांच्याकडून मी भांडून काहीच मागणार नाही. प्रेमाने जे मिळेल ते घेईल, पण त्यांना लुटण्याचा प्रयत्न मी कधीच करणार नाही. आईवडिलांच्या संपत्तीला न मागणं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आईवडिलांनी ज्या मुलांना जन्म दिलेला आहे, जी आपली भावंड म्हणून ओळखली जातात, जे आपले भाऊ बहीण आहेत, त्यांना जास्तीत जास्त आनंदात ठेवणं, त्यांच्या अडचणीला आपण सहायता करणं, त्यांना मोठं करण्यासाठी सतत प्रयत्न करणं, त्यांना शिकवण्यासाठी प्रयत्न करणं आणि एवढं करून मी तुझ्यासाठी एवढं केलं असं उगाळून दाखवायचं नाही. जे केलं ती माझ्या आईवडिलांसाठी केलं. माझ्या आईवडिलांनी ह्या मुलांना जन्म दिलेला आहे, माझं कर्तव्य आहे, ते मला केलं पाहिजे, अशा प्रकारे समजून ज्या आपल्या भाऊ बहिणींना आपल्याला पूर्ण प्रेम देता आलं पाहिजे, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या प्रतिफळाची अपेक्षा न ठेवता त्यांना आपल्याकडून वाहता आलं पाहिजे, ती आहे पूर्व दिशेची पूजा. तिसरी गोष्ट, आपण काही पण दान धर्म करतो तिथं आपलं नाव लावण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आईवडिलांची पूजा म्हणजे पैसा आपण कमवायचा आणि नाव कोणाचं लावायचं? आईवडिलांचं नाव लावायचं. आणि त्याप्रमाणे आपल्या आईवडिलांनी कमवलेली संपत्ती, ज्याप्रमाणे आईवडिलांनी ज्या मुलीला जन्म दिला ती मुलगी आपली कोण झाली? बहीण. ती कोण झाली? समजते ना सगळ्यांना? आवाज घोटाळत नाही ना? मराठीतून समजते ना? ते हिंदी बोलू? तर मराठी नहीं समझती आपको? कहाँ के हो आप? ओहो, फिर तो मैंने कहा आज जरा बोलेंगे मराठी, थोड़ा थोड़ा खिचड़ी करेंगे आज. तो जिन माता पिता ने हमको जन्म दिया है, हमारे जिस लड़की को जन्म हमारे माता पिता ने दिया है वो हमारी कौन हो गई? बहन हो गई. और बहन का कन्यादान ही किया जा सकता है. बहन भोग्या नहीं बन सकती, बहन भोग के काम में नहीं आ सकती, उसका दान ही किया जाता है, पवित्रता की साधना ही उसके साथ की जाती है. तो जिस तरह से माता पिता की पैदा की हुई लड़की मेरी बहन है, ऐसे ही माता पिता ने जिस संपत्ति को निर्माण किया है वो संपत्ति मेरी कौन है? बहन है. और उस बहन का उपयोग, उस संपत्ति का उपयोग मेरे भोग उपभोग के लिए करना, मेरे ऐश्वर्य बढ़ाने के लिए करना, मेरे बेडरूम के लिए करना, मेरे गद्दे तकियों के लिए करना, मेरे परफ्यूम्स के लिए करना, माता पिता का संपत्ति का उपयोग अपने शौक मौज के लिए करना अधर्म है. वो हमारी बहन है और उसका उपयोग, जैसे बहन का उपयोग कन्यादान के लिए किया जा सकता है, ऐसे माता पिता की संपत्ति का उपयोग दान धर्म के लिए ही किया जा सकता है. और पांचवी बात है कि माता पिता ने जिन परंपराओं को चलाया है वो परंपरा आगे चलाते रखना, ये भी पुत्रों का कर्तव्य है. मेरे माँ बाप धर्म ध्यान करते थे, गुरुओं के पास जाते थे, स्थानक में जाते थे, मुझे भी जाना चाहिए. मेरे माँ बाप जो काम अच्छा करते थे वो काम मुझे करना चाहिए. कुछ बच्चे ऐसे होते हैं, आता आमचे वडील राहिले नाही, त्यांचा धर्म त्यांच्याबरोबर गेला, आमच्याजवळ तुम्ही घडी घडी यायचं नाही. इस प्रकार टक्के का जवाब देना
कुपुत्र का काम है। सुपुत्र कहता है मेरे पिता तुम्हें देते थे, मेरे पिता ने तुमको सहायता करी है, वो आज नहीं रहे, पर उनके नाम से उनका बेटा जिंदा है और वो देता रहेगा। इस प्रकार जिंदा दिली के साथ